राम राम मंडळी, मी तुमची तनुजा शिंदे. मला आज ढोलकीच्या तालावरमध्ये सिलेक्ट होऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे. खरं तर मी हा व्लॉग डे 1 लाच शूट केला होता, पण तो काही कारणास्तव अपलोड करता आला नाही. पण काही हरकत नाही, 1 वर्ष पूर्ण झाला, याच निमित्ताने मी हा व्हिडिओ आज अपलोड करते. बऱ्याच जणांचा प्रश्न होता की माझा ढोलकीच्या तालावर मधला प्रवास कसा होता. तर तुम्हाला या व्हिडिओमधून सविस्तर माहिती तर नाही मिळणार, पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये काय काय घडलं हे नक्कीच पाहायला मिळेल. खरं तर मी नवीन आहे, मला माहीत नव्हतं की व्हिडिओ कसा शूट करतात किंवा काय, पण आय होप तुम्ही समजून घ्याल. आणि माझी सुरुवात झाली लातूर ते मुंबई या प्रवासाची. थकून दमून आम्ही पोचलो SD स्टुडिओजमध्ये. घरचे मला सोडायला आले होते. आता हे असं बघून तुम्हाला कळणार नाही की ही कुठली जागा आहे किंवा काय, हे कुठलं तरी गोडाऊन वाटतंय, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच की ही कोणती जागा आहे. आणि डे 1 इथे सेंड झाला, कारण की मी पुढचं शूट करायची विसरून गेली. आणि हा होता दुसरा दिवस. आम्ही सिलेक्ट झालो होतो 16 जणी, पण त्यापैकी फक्त 12 जणीच शॉर्टलिस्ट होणार होत्या. माझ्या मनात वेगळीच धाकधूक चालत होती. मग आम्ही पोहोचलो रिहर्सल हॉलवरती, आमचा डान्स बघितला, रिहर्सल झाली आणि आम्ही झालो 12 जणी शॉर्टलिस्ट. देवाच्या दयाने आनंदात तर खूप होती, पण रिहर्सल करून करून इतकी वाट लागलेली की आमचे हाल काहीसे असे झाले होते. हॅलो, आम्ही आता तिथून बाहेर निघालेलो आहे आणि खूप 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 आम्हाला त्रास व्हायला लागला आहे. कधी झोपेला असं झालेलं आहे. आता आम्ही मीठ घेणार आहे आणि बादलीत मीठ टाकणार, पाणी टाकणार, त्यात पाय शेकत बस. आणि हा दिवस असाच संपला. नेक्स्ट डे आम्ही उठलो फ्रेश. आम्ही खूप खुश होतो की आम्हाला फायनली सेटवरती जायला मिळतं आहे एकत्र सर्वांना. आणि आम्ही खूप एक्साइटमेंटमध्ये होतो की रिहर्सल हॉल कशी असेल, सेटवरती काय काय चालू असेल हे बघण्यासाठी. आणि नो डाऊट येथे येऊन छान फिलिंग तर यायची, पण करमायचं नाही, कारण की सगळ्याच मुली दुरून दुरून आलेल्या, एकटे राहत होतो आम्ही सगळे. पण काळांतराने आमच्या ओळखी भेटी झाल्या, आमचे रिहर्सल्स व्हायचे, आम्हाला गाणी मिळत गेली आमची पर्सनल, आणि त्यावरती रिहर्सल्स सुरू झाल्या. मजा यायची, नवीन काहीतरी शिकतोय, आपल्या घरच्यांचं नाव मोठं करायचा प्रयत्न कुठेतरी सगळेच करत होते. आणि या व्लॉगमध्ये मला स्पेशल कौतुक करायचं आहे माझ्या कोरिओग्राफर्सचं. चेतन सर, नानू सर, ऋषी सर, पवन दादा, या सर्वांनी जे काही मेहनत घेतली आहे माझ्यावरती, म्हणजे नो डाऊट माझ्यामध्ये इतका प्रोग्रेस झाला होता या सर्वांमुळे की त्यांनी शिकवलेली आजही मला प्रत्येक गोष्ट लक्षात आहे. आम्ही सगळे डान्सर तर आहोत, पण 12 तास रिहर्सल काय असते हे आम्हाला ढोलकीच्या तालावरमध्ये कळालं. सकाळी 7 ते रात्री 10, कधी 11, कधी 12, कधी कधी तर टेक्निकल किंवा शूट डे दिवशी 1 वाजता घरी जाऊन लगेच 3ला उठून आम्ही 4ला सेटवरती यायचो. उफ. आणि जेव्हा आमच्या सर्वांचे डान्स कोरिओग्राफ झाले, तर शूटच्या 2 दिवस आधी आमची रिहर्सल्स गर्ल्ससोबत झाली. आणि जी काय साथ दिली मुलींनी मला, 4 छान लागले माझ्या डान्समध्ये. थँक्यू गर्ल्स. आई ग, ग्रेट फिलिंग तर इथे आलेली जेव्हा मला रिअलाईज झालं की फायनली मी कलर्स मराठीची फेस होणार आहे. जे काही मी फक्त स्वप्नात इमॅजिन केलेलं ते खऱ्यात उतरत होतं. आणि गेस वॉट, हीच ती जागा जिथे आम्हाला नवीन ओळख मिळाली. असं बघून वाटणार नाही ना की किती लोकांची मेहनत असेल या शो मागे, पण ती सगळी आम्ही डोळ्याने पाहिली आहे. नाही हो मंडळी, मी स्वप्नातच जगत होती, कारण मला विश्वासच होत नव्हता की ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढी वर्ष मेहनत केली, माझ्या आईने एवढी वर्ष मेहनत केली माझ्या मागे, त्या सगळ्या गोष्टीचं फळ मिळत होतं. खूप आनंद होत होता. आणि या दिवशी रिहर्सल झाली आणि नेक्स्ट डे आम्ही मस्त फ्रेश होऊन आलो सेटवरती. बाप्पांची आरती झाली सर्वात प्रथम. मुली सगळ्या कॉस्ट्यूममध्ये रेडी होत्या, कारण की आज होता टेक्निकल. आणि टेक्निकल दिवशी मला बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. कॅमेराबद्दल, स्टेजबद्दल, प्रत्येक गोष्ट कशी वर्क होते हे कळत गेलं. या ठिकाणी टीम चर्चा करताना आणि या आमच्या वेड्या मुली, अरे बापरे, ही समता तर नुसत्या पप्प्या देण्यावर असते रे बाबा. ओ हाय प्रिया, अंबाज्ञ, टिडिंग. या ठिकाणी आमची क्यूटू नम्रता दीदी आणि आदिती गप्पा मारत होत्या. जाम गोड है बाबा नम्रता दीदी की स्माइल. हाय आदिति, कैसे लग रहा है तुम सब लोग को आज टेक्निकल से तुम लोग का? बहुत अच्छा लग रहा है. एक्साइटमेंट पण आहे और नर्वस. ठीक है, हम अच्छे से. इसको माइक दे दो प्लीज. माझ्या हसण्यावरून, माझ्या बोलण्यावरून तुम्हाला माझी एक्साइटमेंट कळतच असेल. आणि पुढचा व्हिडिओ काही कारणास्तव म्यूट करण्यात आला, पण ठीक आहे, मज्जा खूप येत होती. आणि बाय द टाईम आम्हाला रिअलाईज झालं की फक्त आमचेच टेक्निकल्स नाही, तर क्रांतीताईचे, अक्षयजींचे आणि आशिष दादाचेही टेक्निकल्स होते. हे बघा दादांना डान्स करताना. तुम्ही मला सांगा, माणूस
व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी, बाय.